नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची व्हिडिओ आहे, आज आपण रेसिपी बनवणार आहे। मी नाही पण वहिनी बनवणार आहेत रेसिपी। तर मी तुम्हाला दाखवतो काय आहे रेसिपी। आणि पहिली तर गोष्ट मी वहिनींची ओळख करून देतो, कारण गेल्या व्हिडिओमध्ये राहून गेली ओळख करून द्यायची, कारण व्हिडिओ खूप घाईघाईमध्ये झाली। तर मी वहिनींची ओळख पण करून देतो तुम्हाला, आणि आपण पाहू काय काय बनवतात रेसिपी। तर मी तुम्हाला दाखवतो या किचन मध्ये, आपण बघूया काय बनवतात। बघा आता आम्ही बटाटे बॉईल करून घेतलेत, कुकर मधून बॉईल केले, आणि बघा आता आम्ही सोलायचं चालू आहे सगळं मेकिंग। वहिनी सगळं तयारी करून घेतले, हे बघा तुम्हाला दाखवतील वहिनी काय काय ते। आणि बघा इथे बटाटे आता उकडून घेतलेत, आता सोलायचं चालू आहे। बघा पहिला आता बटाटे आम्ही सोलून घेतले, आणि आता स्मॅश करायचं काम झालंय। बघा स्मॅश करतात वहिनी, स्मॅश करून तुम्हाला रेसिपी दाखवतील, म्हणजे आता पुढे काय टाकायचं। बघा आता बटाटा स्मॅश करून झालंय, इथे सगळं काढून ठेवलंय साहित्य। ही आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर नंतर टाकणार आहे आपण, कढीपत्ता आता फोडणीला द्यायचा आहे, आणि बाकी आपलं राई जिरा वगैरे ते, आणि ते बटाटा आहे आपण स्मॅश करून घेतला। ओके, पण आपण रेसिपी काय बनवणार आहे ते पण सांगा की। बटाटे वडे बनवणार आहोत। हा बटाटे, ओके बटाटे वडे बनवताय। कढई थोडीशी गरम झाली, आता तेल टाकलंय, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पण तेल टाका। त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत। बऱ्यापैकी थोडं शिजलं, हळद कच्ची नको राहायला म्हणून थोडंसं आपण हलवून घ्यायचं। मस्त स्मेल येतोय, आपण बोलतो ना। थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, चवीनुसार मीठ टाकायचं। आपण जे बटाटे हे केले होते, स्मॅश केले होते, ते सगळे एकत्र टाकायचे। इथे वहिनी फर्स्ट टाइम रेसिपी दाखवत आहेत, वहिनी आहे ना फर्स्ट टाइम रेसिपी दाखवत आहेत। तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा, आणि मला पण सपोर्ट करा माझ्या चॅनलला। आपले लवकरच आपण सबस्क्रायबर वाढवू, आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब पण करा, लाईक शेअर कमेंट पण करा। आता हे असं बऱ्यापैकी मिक्स झालंय, बटाटा चांगला हळदीला लागलाय। त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर वरून टाकायची, कारण ती चांगली लागते टेस्ट। आधी टाकली असती तर ती जळली असती, थोडी जाडसरच कापली।
वडे करायचे. गोल आपल्याला आता हवेत तसे हे त्या साईज नुसार वडे करायचे. थोडेसे चपटे ठेवते. का आता वडे साईज नुसार बनवत आहेत. ऍक्च्युली आपण आता वडे रेडी झाले आहेत. आपण आपल्याला पाहिजे त्या साईज प्रमाणे करून घेतले. म्हणजे त्यांना थोडस थंड होऊन दिलं. बोला. आता आपण बनवणार आहोत वड्यासाठी बॅटर. त्याच्यासाठी मी घेतलं याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण हे घ्यायचंय, बेसन घ्यायचंय. त्यात मी टाकणार आहे मीठ, थोडासा तिखट, आणि ह्याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. होळीचे शिमग्याची व्हिडिओ लावली आहे. हे बघा. हो, तळातली होळी. आणि हे बघा इथे आता आपण आलोय. बघा आता आपण आलोय. आज खास कारण होतं की वहिनी रेसिपी बनवायची. कारण असे तुम्हाला नवीन नवीन आहे ना मी रेसिपी दाखवतच राहीन की वहिनी कशा बनवतात. काही रेसिपी मी पण बनवेल की तुम्हाला दाखवेन कसं. म्हणजे थोडंसं ट्राय करतो मी. मला एवढं काही येत नाही बनवता, पण ट्राय करतो. पण नक्की तुम्हाला दाखवेन मी कसं. आणि एक दिवस माझ्या घराचं आहे ना इंटिरियरचं टूर पण दाखवेन मी तुम्हाला. आम्ही इंटिरियर केलं होतं. ऍक्च्युली मी रूम पण नव्हता दाखवला होता. बरेच दिवस दाखवायचं पण होतं. आणि आपला ब्लॉग आहे ना बरेच दिवस पडत पण नव्हता चॅनलवरती. कारण काही टेक्निकल इश्यू होते. थोडं माझं पण काम होतं. ते आता काम सगळं झालंय. आता मी तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओ दाखवत राहीन. रेग्युलर नाही पण ट्राय करू आपण रेग्युलर दररोज दाखवायला. जसं आपल्याला जमेल तसं. बघा कसं मस्त रंग आलाय त्याला. हे बघा मेकिंग चालू आहे. हे बघा हे आमचं ऍक्च्युली हे आमचं किचन. आणि हे बघा होळीची व्हिडिओ. होळी दहन होताना आमचं होम लागतो ना 10वा होम तेव्हाची व्हिडिओ ही. वहिनींचं आता बॅट बटाटे वड्यासाठी चटणी करायची आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण हे बेसनचा चुरा करून घेतलाय. आपण चटणी बनवतोय आता. तर त्याच्यासाठी बेसनचा चुरा, लसूण आणि मी तिखट टाकते थोडासा कलर यायला, आणि चवीपुरतं मीठ. टाका आता. तेल आता तापलेलं आहे. आता हे वडे सोडते मी.
आता हे बऱ्यापैकी गोल्डन कलर आलाय त्याला. आता मी त्याला काढते. आणि हा एक अर्धा होता तो ह्यांनी खाल्लाय टेस्ट करायला. अशीच आता आपण सगळे तळून घ्यायचे. ठीक आहे, दाखवायचं नाही तसं नाही. वडे झाले आणि हे बघा इथे आता आम्ही मिरच्या कापतोय. मिरच्या स्पाइस येण्यासाठी वडापाव सोबत मध्ये कट केले आम्ही आणि आता त्याला बेसनामध्ये फ्राय करू आम्ही. करून घेतोय बेसन मध्ये. आता आम्ही चटणी पण झाली. आता आम्ही खायला घेऊ. आता दाखवतो तुम्हाला. या खायला वडे पण झालेत हे बघा. आता वहिनींच्या आजचे वडे तुम्ही खा. या खायला आम्ही वडे बनवले हे बघा. वडे आहेत, इथे चटणी आहे, असं बनवलं आम्ही आणि सोबत मिरची पण तळली आहे. आणि आता आम्ही पण खायला बसतो. तुम्ही पण या खायला. चला या सगळ्यांनी खायला. आम्ही आता बसतोय खायला डायनिंग टेबलवर. हे बघा आता सगळं रेडी झालंय. या तुम्ही पण खायला. चला चला आता आपण खायला सुरुवात करू. निधीने बनवलेले सगळे वडे, बटाटे वडे वगैरे आहेत. बटाटे वडे, मिरच्या वगैरे बनवल्यात, सुंदर बनवले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी खायला या. चला सगळ्यांनी खायला. आता मी स्टार्ट करतोय खायला. या तुम्ही एकदम सुंदर खायला. आता पप्पांनी आणि दादांनी तो रिव्ह्यू दिलेला आहे. आता मी सांगतो तुम्हाला असं झालंय. मिरची देखील खूप सुंदर आहे. बाकी घेऊ आपण. खूप भारी झालाय वडापाव. फर्स्ट टाइम बनवला बहिणींनी आणि खूप भारी झालाय. एवढा वाटलं नव्हतं का बहिणी. थँक्यू तुम्ही थँक्यू वहिनी तुम्ही एवढा चांगला वडापाव बनवल्याबद्दल. असंच आपण नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहू. आणि तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बघा आजीला पण आवडलं. आणि तुम्हाला जर ना आवडली असेल व्हिडिओ आपली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. आता आम्ही नाश्ता करतो, खातो. आता तुम्ही पण या खायला. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. काहीतरी आपण ट्विस्ट घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तसंच चला बाय बाय. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओवर तर खरंच सबस्क्राईब करा. आपण लवकरच आपला टार्गेट आहे की आपण 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आपल्या चॅनलला. आणि तुमच्याच प्रेमामुळे होईल ते सगळं. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. आजी बाय कर. बाय.